लतिका, चल. म्हाळसा, काय काय करते आहेस तू? म्हाळसा, अगं काय काय करते आहेस तू? कुठे नेत आहेस मला? म्हाळसा, म्हाळसा, हे काय करतेस तू? कुठे घेऊ? म्हाळसा, सांगते, सगळं सांगते. खाली बस. जागेवरनं उठलीस तर बघ लतिका. हे काय चालवलेस तू म्हाळसा? सांगते. त्याआधी हे घे. काय प्रश्न विचारू नकोस. हे घे. नेवासेला जायचंय का तुला? नाही म्हाळसा, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मला सारं कळतं लतिका. तू आईला काय सांगितलंस? की मला नेवासेला घेऊन जा. नाही अगं. मग आई असं का म्हणाली? लतिका सांग, बोल. सांग लतिका. आता मी हे कसं सांगू तुला की अक्का मला असं का म्हणाला ते? कारण तुलाच नेवासेला जायचंय. मला काय कळत नाही का ते? माझी पोर दुःखात असताना तुला सुखाची झोप कशी लागू शकते? तुला इथे जेजुरीला माळसासोबत पाठवलं, तिची काळजी घेण्याऐवजी इथल्या वैभवात रमलीस तू. मला ठाऊक आहे तू इथे अशी नाही बोलणार. तुला नेवासेलाच घेऊन जाते. तिथेच तू मला सारं काही सांगशील. ये परत नेवासेला. काय कमी आहे का तुला इथे? तुला जे हवंय ते मिळतंय तुला इथे. अजून तुला जे हवं असेल तेही तुला मिळेल. पण लतिका खबरदार, जर जेजुरी सोडून तू नेवासेला जायचा विचार जरी केलास ना, तरी तुला माझ्या संतापाला सामोरं जावं लागेल. हे ध्यानात ठेव. हो म्हाळसा, म्हाळसा, मला नाही जायचं नेवासेला. मी खरंच असं काही नाही म्हणाले अक्कांना, आणि मी काही त्यांना सांगितलं देखील नाही. आणि तू काय सांगशील ते मी बघतेच.